आज आपण पाहणार आहोत हिवाळा स्पेशल असे अळीवाचे लाडू। त्यासाठी इथं लहान एक वाटी मी अळीव एका भांड्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत आणि याच मिश्रणामध्ये आता आपण अळीव बुडतील इतपत पाणी ॲड करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतर ते 8 ते 9 तासासाठी भिजवून घ्यायचं आहे। एका साईडला मी हे मिश्रण रात्रभर ठेवून दिलेलं होतं, तुम्ही इथं पाहतच असाल। मिश्रण सकाळी उठल्यानंतर बघितले त्यावेळी मिश्रण घट्टसर असे झालेले, म्हणजेच अळीवाने पूर्णपणे यातील पाणी शोषून घेतलेले होते। तरी सुद्धा मी इथं गाळणीच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण गाळून घेणार आहे। मिश्रण गाळून झाल्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप ॲड करून आपण घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहत असाल 2 ते 3 चमचे आपण कढईमध्ये तूप ॲड करून घेतलेले आहेत। महिलांसाठी अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर असे हे लाडू आहेत। अळीवाचे अनेक फायदे आहेत। तूप वितळल्यानंतर या तुपावरतीच ओल्या नारळाचा किस, एका ओल्या नारळाचा किस मी इथे ॲड करून घेतलेला आहे। तुम्ही इथं पाहत असाल हा पूर्णपणे एक वाटी, मोठी एक वाटी इतपत हा किस इथे ॲड करून घेतलेला आहे मी। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार अळीवाच्या प्रमाणानुसार या खोबऱ्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। खोबरं छान तांबूस रंग येईपर्यंत तुपावर परतून झाल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये अळीव मिक्स करून घेणार आहोत। ज्या पद्धतीने मी इथं दाखवलेले आहे त्या पद्धतीने आपण अळीव मिक्स करून हे सर्व मिश्रण चमच्याच्या साहाय्याने एकजीव असे करून घ्यायचे आहे। मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, म्हणजेच ड्रायफ्रूट्स, त्याचसोबत गूळ, हे सर्व मिश्रण आपण याच्यामध्ये एकत्रित करून घ्यायचं आहे। अळीव थोडेसे ओलसरच असतात, त्यामुळे एकसारखे याला 10 ते 15 मिनिट गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवरती हे सर्व एकत्रित असे करून घेणार आहोत आपण मिश्रण। एकसारखे याला कढईमध्ये परतून घ्यायचे आहे। छान घट्टसर असे हे मिश्रण दिसत आहे आपल्याला। इथे मी ड्रायफ्रूट्सची पावडर बनवून घेतलेली आहे। काजू, बदाम, पिस्ते याची बारीक अशी पूड, थोडंसं जाडसर आणि बारीक असं हे वाटून घेतलेलं होतं। आधी आपण गूळ ॲड करून घेणार आहोत। गुळाचे प्रमाण सुद्धा आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 1 वाटी गूळ ॲड करून घेतलेला आहे आणि इथे ड्रायफ्रूट्सची पावडर ॲड करून घेतलेली आहे। जाडसर अशी ही पावडर मी वाटून घेतलेली आहे। सर्व मिश्रण पुन्हा एकदा 10 ते 15 मिनिटासाठी एकत्रित असे करून घ्यायचे आहे। गूळ टाकल्यानंतर मिश्रण थोडंसं लूज होतं, घट्टसर असं बनत नाही, त्यासाठी आपल्याला इथे एकसारखं हे मिश्रण कढईमध्ये परतून घ्यायचं आहे। मिश्रण परतत असताना 1.5 चमचा इथे मी वेलची पावडर आणि सुंठ पावडर एकत्रित वाटून घेतलेली ती मी इथे ॲड करून घेतलेली आहे आणि सर्व मिश्रण परत एकदा आपण एकत्रित करून घेतलेले आहे। मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यानंतर याचे आपण लाडू वळून घेणार आहोत। हे लाडू अगदी मऊसूत असे लाडू हे होतात, कारण अळीव थोडंसं ओलसरच राहतं, शेवटपर्यंत पूर्णपणे घट्ट होत नाही, त्यामुळे हे लाडू खायला अगदी मऊ असे होतात। आता आपण या मिश्रणाचे लाडू वळून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल मिश्रण आपले कसे घट्टसर असे झालेले आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता मी याचे लाडू वळून घेत आहे। आपल्याला जेवढ्या साईजमध्ये याचे लाडू हवेत तेवढ्या साईजमध्ये आपण हे लाडू बनवू शकतो। अत्यंत झटपट तयार होणारी ही अळीवाच्या लाडूची रेसिपी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।